आपल्या सोनपेठ तालुक्यातील धामणी या ठिकाणी शेतामध्ये असलेल्या नवसाला पावणारं काळ्या मारुतीचं मंदिर आणि हे हेमाडपंथी असलेलं सूर्यकांतेश्वरचं मंदिर आणि मंदिरात असलेली महादेव पार्वतीची असलेली पुरातन काळातली मूर्ती आणि पूर्वेकडे तोंड करून असलेल्या महादेवाची पिंड कधी बघितली का? चला तुम्हाला दाखवतो. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी निघालतो धामणी या ठिकाणी सूर्यकांतेश्वरचं मंदिर आणि नवसाला पावणाऱ्या काळ्या मारुतीचे दर्शन करायला. तर मंदिराचा जायचा रस्ता असा काय खराब होता मित्रांनो, तरी आम्ही निघालात मित्र मंदिरापाशी पोहोचला. तर पहिल्या आम्हाला काय मंदिर सापडणार होतं. गाववाल्याला विचारत आम्ही मॅप लावत मंदिरापाशी आलात. मंदिर दिसलं आम्हाला. इथं मस्त दर्शन येते केलो देवाचे दर्शन. हे जे काळ्या मारुतीचं मंदिर होतं हे पूर्ण शेतामध्ये होतं आणि मंदिराचं एवढं सुंदर असं परिसर होतं मित्रांनो. तुम्ही बी या भेट घेऊन जा मंदिराला. आणि सगळ्या लोकांनी इथे मनातली आपली इच्छा मागितली होती. ह्या मंदिराचं सुंदर असं परिसर होता. आम्ही थोड्या मंदिरापाशी बसून पुन्हा निघालो सूर्यकांतेश्वरच्या मंदिराकडे. सूर्यकांतेश्वरचं मंदिर हे पूर्णपणे हेमाडपंथी असून या मंदिराची खास बात अशी आहे की प्रत्येक मंदिरामध्ये असलेल्या महादेवाची पिंडी ही उत्तरेकडे असते आणि ह्या मंदिराची पिंडी ही पूर्वेकडे होती. यामुळे या मंदिराचं नाव सूर्यकांतेश्वर असं पडलं होतं. मंदिरात महादेवाचे दर्शन करून पुन्हा आम्ही इकडे